बघू शकता तुम्ही आज सकाळीच वेळापूरून ते भंडी शेगावसाठी माऊलीचा रथ या ठिकाणी सज्ज आहे आणि आज सकाळीच आमचं दर्शन या ठिकाणी माऊलीचं होत आहे। तर रामकृष्ण हरी मंडळी आज आपलं वेळापूर ते भंडी शेगाव पण आज सकाळपासूनच पावसाला खूप सुरुवात झालेली आहे, त्यामुळं आम्ही असे रेनकोट वगैरे बघू शकता तुम्ही। हा आनंद म्हणजे खूप भारी आनंद आहे आणि सगळेजण या ठिकाणी रेनकोट वगैरे घेऊन चालत आहे आणि ते सगळं आनंद मी तुम्हाला पावसात वारकऱ्यांचा आनंदसुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे, त्यासाठी कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये राहा। आणि या ठिकाणी आज श्री ठाकूरबा गोल्ड रिंगण म्हणजे हे माऊलीचे तिसरे रिंगण आज या ठिकाणी आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही किती चिखल आहे तरी सुद्धा वारकरी आपल्या रिंगणाला चक्कर मारण्यासाठी या ठिकाणी जात आहे। बघू शकता तुम्ही की वेळापूर ते भंडी शेगाव या ठिकाणी वारकऱ्यांसोबत पाऊस सुद्धा या ठिकाणी वारीला चालत आहे। आज सकाळपासून या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे, तरीसुद्धा वारकरी आपल्या पावसासोबत आपले सगळ्यांचे रेनकोट वगैरे घेऊन या ठिकाणी सज्ज आणि वारकरी आपल्या त्याच दोषामध्ये आणि त्याच टाळमृदंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी आपली वारी संपन्न या ठिकाणी करत आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता पाऊस उघडलेला आहे आणि आम्ही ओले वगैरे तर जास्त काही झालो नाही। मग गटलू शेठ आता पाऊस उघडलेला आहे आणि आमच्या पुढच्या प्रवासाला सुद्धा आम्ही म्हणजे प्रवास थांबवलाच नाही तर जर पावसात पण आम्ही चालूच होतो। बघू अजून पुढं वारकऱ्यांचा आनंदमय प्रवास मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, तोपर्यंत बघू शकतो तुम्ही इथं आमचे शिवमपूर गावचे वारकरी असे आनंदमय या ठिकाणी थांबताय। बघू शकता तुम्ही इकडे ॲम्ब्युलन्स आली, ॲम्ब्युलन्सला खूप फास्ट जागा वारकरी या ठिकाणी करून देतात। बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो ॲम्ब्युलन्स। बघू शकता तुम्ही या ठिकाणी सगळेजण वारकरी कसे विसाव्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। वेळापूर ते भंडी शेगाव या प्रवासामध्ये वारकरी पाऊस उघडल्यानंतर असे विसाव्यासाठी या ठिकाणी ते बसलेले आहेत। बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपलं वेळापूर ते भंडी शेगाव या प्रवासामध्ये आम्हाला आमच्या गावचे शिवभाऊ या ठिकाणी आम्हाला भेटलेले आहे, रामकृष्ण हरी दादाला। इकडं सगळे मालखेडाचे मंडळी योगायोग बघू शकता तुम्ही या ठिकाणी आमच्या माऊली चालले आहे यायच्या त्या सालीबाई, आम्ही त्यांच्या आता थोडी प्रँक करणार आहे त्यांच्यासोबत। बघा तुम्ही जाऊ पटकन, तेव्हा टाईम लागतो का? 4 वाजता प्रँक चोरी काय वाटलं होतं? चोर बी राहिला काय वाटलं काय? आणि जवळपास आम्ही आता आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचलेलो आहे भंडी शेगावमध्ये आणि आम्ही जाणार आहे आता बाजीराव पेशवे यांची वीर बघायला। आम्ही बघितले मागच्या वर्षी, पण आता हे जे काही नवीन कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही आता वीर दाखवणार आहे। चला बघू वीर। आता आम्ही बाजीराव पेशवे यांच्या हिरीजवळ पोहोचलेलो आहे, तुम्हाला मी वीर पण दाखवतो। आता बघू शकता तुम्ही ही बाजीराव पेशवे यांची वीर आहे आणि या ठिकाणी सगळे वारकरी या ठिकाणी फोटोशूट करताय। या ठिकाणी मी तुम्हाला खाली जाऊन सुद्धा पूर्ण विहिरीचा व्ह्यू या ठिकाणी दाखवणार आहे। खूप सारे वारकरी या ठिकाणी खाली सुद्धा गेलेले आहे फोटोशूट वगैरे करण्यासाठी। मी सुद्धा खाली जाऊन तुम्हाला विहिरीचं या ठिकाणी सगळे दाखवतो। बघू शकता तुम्ही बाजीराव पेशवे वीर भंडी शेगाव तालुका पंढरपूर या ठिकाणी वारकरी सुद्धा या वीर बघण्यासाठी आणि फोटोशूट करण्यासाठी या ठिकाणी आले। तर फायनली आम्ही आता ही विहीर सुद्धा बघून आणि फोटोशूट करून या ठिकाणी आता चाललो आहे आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी। चला भेटू आता रामकृष्ण। या ठिकाणी थोडक्यात श्रीमंत बाजीराव पेशवे वीर भंडी शेगाव याचं महत्त्व या ठिकाणी विहिरीचं लिहिलेलं आहे माहिती। या ठिकाणी चाललोय आम्ही आता समोर बाजीराव पेशवे वीर मी तुम्हाला दाखवली आणि थोडक्यात त्या विहिरीची माहिती सूचना त्या ठिकाणी लिहिलेल्या होत्या त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवल्या। चला आता जाऊ आम्ही आमच्या आता मुक्कामाच्या ठिकाणी। तर तुम्ही उड्डाणपूल सुद्धा छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल बाजीराव पेशवे वीर वाखरी असं या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि हा उड्डाणपुलाच्या ऑपोजिटला आता आमचं या ठिकाणी मुक्काम आहे। चला मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आम्ही आता। या कमानीमधून आपल्या दिंडी क्रमांक 236चा मुक्काम असतो श्री सोमेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट खेड भावळ काय ते खेड
भाळणी या ठिकाणी आमचे सोमपूर गावचे वारकरी काय घेताय काय माहिती. काय घेताय मामा? मामा या ठिकाणी जिलेबी घेताय. आम्ही दिसलो मामा निघले. तुम्ही आता इकडं कमीत कमी आता 500 मीटरवर आमचा मुक्काम आहे. मेन हायवे सोडून इकडं आमचे महिला मंडळ आणि मोरे मामा हे सुद्धा आम्हाला आता भेटले. चला बैलाची खिल्लारी